अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या विद्युत व यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीची पायाभरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून व कोनशिलेचे अनावर करण्यात आली। इमारत बांधकामाच्या कामाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली। या समारंभास खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे, MIDC असोसिएशनचे किरण पातुरकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आशिष महल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी विभागाची नवीन इमारत बांधकामात तळमजला व पहिला मजला असणार असून त्याचे 3432 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे। या इमारतीत UG क्लासरूम व PG क्लासरूम, स्टाफ केबिन, कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह आदी बाबी व सुविधा अंतर्भूत आहे। या दोन्ही विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 33 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार असून त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।